नमस्कार, मी नंदा बजाज. तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पामध्ये. स्टार प्रवाहाचा गणेशोत्सव 2025 सोहळा सुरू आहे आणि त्या निमित्ताने आपल्यासोबत ऐश्वर्या आणि ऋषिकेश आहेत. तुम्हा दोघांचं स्वागत आहे. कसे आहात दोघे? मस्त मस्त. बरं, खूप सुंदर दिसताय. कशी झाली तयारी आणि किती वेळ लागला आणि पोहोचलात कसं? मला जास्त मी 1 मिनिट आणि एवढं सुंदर दिसतंय, खरंच छान दिसतंय. ऐश्वर्या आहे ती. ऐश्वर्या म्हणजे अशा गोष्टी अरेंज करते सगळ्या. पण आता प्रतीक्षा आहे. आज प्रतीक्षा. येस, गणेशोत्सवाचा हा सोहळा आज इथे रंगतोय. तुमचा गणेशोत्सव कसा असतो? तुम्ही कसे साजरा करतात? हल्ली वेळ देता येतो? मजा असते, खूप धमाल असते आणि तुझंही स्वागत आहे. थँक्यू सो मच. येस. आणि सगळे एक्साइटेड असतात. म्हणजे आमचे कझिन्स असतील, काकाची मुलं, मामांची मुलं, सगळे आम्ही एकत्र येऊन जी मजा करतो ना. सो आपण शूटिंग निमित्त ते होत नाही करणं आता या गेल्या काही वर्षात, पण ते खूप मिस करतो. पण गावाकडे अजूनही जोरदार बाप्पाचं आगमन, सजावट वगैरे सगळं होतं. माझा बाप्पा तर कोकणातलाच आहे, त्यामुळे आपल्याला तर माहितीच आहे, फुल धमाल असते. म्हणजे बाप्पा यायच्या आधीच सगळी घराची साफसफाई, मग बाप्पाचा यावेळेचा मखर कसा असणार आहे, यावेळेस भजनं कुठली असणार आहेत, आरत्या किती घ्यायच्या आहेत, इथून सगळी सुरुवात असते. सो धमाल असते. वेळ देता येतो सध्या नाही, पण मी बाप्पाला प्रे करते की प्लीज बाप्पा यावर्षी मला गावी जायला सुट्टी मिळू दे. मी माझ्या घरी गणपती असतो, गावाला कोकणात अर्थात, आणि कोकणातला गणपती विशेष असतो सगळ्या अंगाने. तयारीपासून, मूर्त्यांपासून, आरत्यांपासून विसर्जनापर्यंत सगळं खूप सुंदर असतं. निसर्गाशी जवळ जाणारा असा गणेशोत्सव असतो, त्यामुळे मला तोच आवडतो. मुंबईत आम्ही घरी गणपती आणत नाही, कारण मूळ घरी गणपती येतो. त्यामुळे मजा म्हटलं, गणेशोत्सव म्हटलं की मी चाळीत राहायचो पूर्वी, तो मला आठवतो. मखर बनवण्यापासून, पहिल्या रात्री जागरण करण्यापासून, विसर्जनापर्यंतची मिरवणूक, माझ्या आठवणीतला तोच गणेशोत्सव. बाप्पांना सगळ्यांच्या जवळचा आहे असं म्हणतात आणि आपण त्याच्याकडे काहीतरी विश मागतो आणि ती पूर्ण होते. एखादा असा किस्सा शेअर करायला आवडेल की कधीतरी बाप्पाची खूप गरज पडली आणि तो त्यावेळी धावून आला, असं कधी? नाही, म्हणजे असं माहित नाही, मी कधी मागितलं नाही, पण बाप्पाचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहे असं मला वाटतं. त्यामुळं मला नाही वाटत, न मागताच बाप्पाने बरंच काही दिलं. त्याच्यामुळे त्याच्याकडे अजून तरी तसं काही मागण्याची वेळ नाही आली, पण आली तर माझी खात्री आहे की बाप्पा तथास्तु नक्कीच म्हणेल. सेम अगदीच. माझ्याकडेही कधी मागायची वेळ तशी आलेली नाही, पण मुंबईतला उत्सव गेली 25 वर्ष मी पाहतोय. खरं तर बुद्धीची देवता आहे मी, आणि मुंबईत भक्तगण खूप आहेत, खूप जल्लोषात उत्सव साजरा करतात. मी एवढीच प्रार्थना करेन की उत्सवाचं स्वरूप जे विचित्र व्हायला लागलेलं आहे असं मला वाटतं, भक्तगणांना बुद्धी दे, आयोजकांना बुद्धी दे, आणि उत्सवाचं स्वरूप हे पूर्वी जे होतं, मांगल्य जे होतं, ते जपून राहू दे. आणि आता जे काही अतिरेकी उत्साह आणि ते सगळं झालेलं आहे ते कमी होऊ दे, असं मागणं तुमच्याद्वारे मी बाप्पाकडे मागेन, आणि ते पूर्ण होईल अशी आशा करेन. 2-4 छोटी प्रश्न आहेत. जर तुम्ही ते केलं असेल तर गणपती बाप्पा मोरया म्हणायचं आहे. ओके. गणपती मंदिरात गेलात किंवा असं गणपती आता जसं उत्सव होतात तिथे गेलायत आणि तिथे कोणीतरी क्रश, म्हणजे कोणी व्यक्ती आवडली आहे का एकदमच क्रश टाईप? नाही. बाप्पाची मूर्ती खूप आवडली मला. मोदक नाही. बरं, मोदक चुकून खाली पडलाय तरी तो उचलून खाल्लाय का? गणपती बाप्पा मोरया. देत नाही मोदक, मी फक्त तोंडात पडू देतो मोदक. बरं, मी तर त्याचा बाईट पण घेत नाही का, मी डायरेक्ट अख्खा. गणपतीची आरती फोन वरून बघून म्हणली आहे का? गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. विसर्जनाच्या वेळी रडला आहात का? गणपती बाप्पा मोरया. गणपतीच्या नावावर सुट्टी? गणपती बाप्पा मोरया. गणपती डेकोरेशनला दुसऱ्यांच्या आयडिया चोरल्या आहेत का? नाही. वाव. डेकोरेशन करताना भांडणं वगैरे झाली आहेत का? हो, गणपती बाप्पा मोरया. भांडण असं भांडण नाही, पण भावंडांमध्ये की हे असं नको राहूस, हे मी लावलं होतं, हे तू का केलंस, हे इथे हा कलर भांडण नाही. पण मोदकासाठी डाएटचा त्याग केलाय का? गणपती बाप्पा मोरया. डाएटच करत नाही, त्याच्यामुळे मोदक त्याग करणं अत्यंत पौष्टिक असा गोड पदार्थ आहे. डाएट मोडायची गरज नाही. गुळ खोबरे
हा प्रमाणात खा, प्रमाणात खा. आणि आणि काप आहे, जर तांदूळ तुम्ही काप. आमच्याकडे आलात ना तर गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक असतात जे सुपर हेल्दी असतात. त्याच्यामुळे त्याला डाएट वगैरे अरे बापरे पाप होतो तुम्ही नाही आणि खाल्लं. मोदक आणि डाएट याचा काही संबंध नसतो. अर्थात तुम्ही एका वेळी 21 खात नसाल तर. हा. नाही. 21 सुद्धा 21 पण चालतं चालतं, चालतं. सगळं चालतं. चला तुम्हाला गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. Thank you थँक्यू so तुम्हाला much. सुद्धा. तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रेक्षकांना सुद्धा Thank you. गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू Thank you. थँक्यू.